नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. त्यामधली एक्सरसाइज नंबर 1.1 जी आहे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की एक्सरसाइज 1.1 से रिलेटेड जे काही महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या, महत्त्वाचे फॉर्म्युले होते, त्यावरती आपण चर्चा केलेली आहे. तर कालची व्हिडिओ बघून घ्या, ज्यामध्ये खूप महत्त्वाच्या कन्सेप्टवरती आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे, तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. दररोज संध्याकाळी 8 वाजता आपण 11th स्टँडर्ड साठी लेक्चर घेऊन येणार आहोत, सोमवार ते शनिवारपर्यंत. त्यामुळे रोज संध्याकाळी 8 वाजता यायचं आहे आपल्या चॅनलवरती आणि 11वी मॅथ्स जे आहे, 11th स्टँडर्डचं मॅथ्स जे आहे ते पक्क करून घ्यायचंय. चला पटकन पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आहे आपल्याला, आज आपण जास्तीत जास्त क्वेश्चन आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये तुमच्या सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा पहिला क्वेश्चन काय, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स आर को टर्मिनल. तर आपण कालच्या सेशन मध्ये चर्चा केली को टर्मिनल अँगल म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊयात. बघा अशा प्रकारे जर माझ्याकडे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे आणि इथे समजा ओ ए ही एक इनिशियल आर्म आहे, म्हणजे इथून तुमचा अँगल सुरू होणार आहे आणि इथून तो अँगल सुरू झाल्यानंतर इथून अशा प्रकारे तो क्लॉकवाईज समजा वरती गेला आणि इथं मेजरमेंट आलेला आहे 30 डिग्री समजा उदाहरणार्थ. ठीक आहे, हा एक अँगल आला. आता याची या ज्या अँगलची अँगल ए ओ आणि समजा इथं आपल्याकडे बी आहे, ए ओ बी, या अँगलची इनिशियल रे म्हणजे सुरुवातीची जी इनिशियल रे ओ आहे आणि टर्मिनल रे ओ बी टर्मिनल रे आपण म्हणतो. आणि समजा दुसरा एक अँगल काढला, इथून असा आला दुसरा अँगल, असा अँटी क्लॉकवाईज आला क्लॉकवाईज आणि असा इथपर्यंतच आला, म्हणजे याच्यावरच आला ओबी वरच आला ओसी. म्हणजे या दोघांची आणि या अँगलचा मेजर समजा निगेटिव्ह 330 आहे, कारण हा काय झाला क्लॉकवाईज आला म्हणजे निगेटिव्ह 330. काल आपण बघितलं, जर एखादा अँगल जर का इथं ही जी तुमची टर्मिनल आर्म आहे ती जर अँटी क्लॉकवाईज वर जात असेल तर तयार होणारा जो अँगल आहे, तयार होणारा जो कोण आहे तो पॉझिटिव्ह असतो, म्हणून इथं 30 डिग्री. आणि समजा जर का ती तुमची टर्मिनल रे जी आहे, आर्म जी आहे, ती अशा प्रकारे क्लॉकवाईज जर फिरत असेल क्लॉकवाईज, तर तयार होणाऱ्या अँगलचं मेजर निगेटिव्ह असतं, म्हणून निगेटिव्ह 330. आता दोघांची जी टर्मिनल आर्म म्हणजे नंतरची जी आर्म आहे ती एकच आहे, बीसी आणि ओसी एकाच ठिकाणी येते, म्हणून यांना आपण को टर्मिनल आर्म म्हणतो. आता याचं वैशिष्ट्य कसं, या दोन अँगलचं वैशिष्ट्य असं असतं की या दोन अँगलची डिफरन्स, या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो नेहमी 360 येतो किंवा 360च्या टेबल मधला संख्या येणार आहे. बघा आता समजा इथं 30 डिग्री मोठा नंबर आहे, त्याच्यातून मायनस करा 330 ला, बरोबर ना. आपण समजा सबस्ट्रॅक्शन जर मला करायचं असेल, वजाबाकी करायची असेल, तर मी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, म्हणजे मोठा जो नंबर आहे त्याच्यातून छोटा नंबर मायनस करतो. मोठा नंबर आहे 30 मायनस छोटा नंबर 330, तर इथं 30 डिग्री आपल्या जागेवर मायनस मायनस प्लस 330, मग इथं किती आलं 360. म्हणजे आता 360 डिग्री आलं तर हा को टर्मिनल अँगल आहे. हे दोन्ही अँगल जे आहेत ते को टर्मिनल अँगल आहे. 360 आलं किंवा 720 आलं किंवा 1080 आलं, म्हणजे 36च्या टेबल मधले नंबर जर आले अशा प्रकारे सबस्ट्रॅक्शन, तर ते को टर्मिनल अँगल असतात. आणि 360च्या टेबल मध्ये जर नाही आले ते नंबर, तर ते को टर्मिनल अँगल नसणार आहे. तर आता आपण प्रत्यक्षात हे उदाहरण जे आहे ते आपण बघूयात. आता पहिला जो क्वेश्चन आहे माझ्याकडे 210 डिग्री आणि आपल्याकडे -150 डिग्री. आता इथे बघा मी काय करतो, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करतो. आता इथे मोठा नंबर कुठला आहे 210 आहे, त्याच्यामधून मायनस करायचा आहे छोटा नंबर काय -150. ठीक आहे, इज इक्वल टू 210 डिग्री मायनस मायनस प्लस 150 डिग्री. 210 प्लस 150 इज इक्वल टू 360 डिग्री. आता 360 डिग्री आलं म्हणजे ही जी पेअर आहे ही काय को टर्मिनल आहे. ओके, मग इथं लिहायचं द गिवन देअरफॉर द गिवन पेअर ऑफ अँगल, द गिवन पेअर ऑफ अँगल इज को टर्मिनल. ओके, को टर्मिनल म्हणजे ही काय बाबा तुमच्याकडे को टर्मिनल आहे असं आपण म्हणू शकतो, कारण इथं या दोघांमधला जो डिफरन्स आहे 360 आहे, किंवा कधी कधी 360च्या टेबल मधला येऊ शकतो. आता दुसरा बघा, दुसरा एक्झाम्पल जर आपण बघितलं सेकंड नंबरचा, त्याच्यामध्ये काय बाबा 360 डिग्री आणि निगेटिव्ह 30 डिग्री. ओके, मग आता इथे बघा, इथे काय करू शकतो आपण, बघा 360 मोठा नंबर आहे त्याच्यातून मायनस करा -30, बरोबर.
मग 360 मायनस मायनस प्लस 30 काय झालं बाबा 390. मग इट इज नॉट इक्वल टू मल्टिपल ऑफ 360. आपण म्हणू शकतो मल्टिपल ऑफ 360. हा जो नंबर आहे 390 हा 360 तर नाहीच आहे किंवा 360च्या मल्टिपल मध्ये सुद्धा नाहीये. म्हणून आपण म्हणू शकतो हे जे गिवन पेअर ऑफ अँगल आर नॉट कोलिनियर इज नॉट कोलिनियर. सो देअरफॉर गिवन पेअर of angles is not collinear, not coterminal. तर इतका सोपा मित्रांनो आपण या ठिकाणी प्रश्न आहे हा. तर खूप सिंपल आणि खूप सोपा आहे. ओके, सो दिस पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल केव्हा ज्यावेळेस 360 असेल किंवा 360च्या टेबल मधला नंबर असेल दोघांमधला डिफरन्स, आणि इथे डिफरन्स 360 नाहीये किंवा 360च्या टेबल मधला नाहीये म्हणून हे कोटर्मिनल नाहीये. तर एकदम सिंपल आहे. आता आपण आणखी पुढचे 2 क्वेश्चन बघूयात. एकदम सिंपल, फक्त तुम्हाला बघा पहिला झाला, दुसरा झाला, तर तिसरा बघा. तिसऱ्यामध्ये जर बघितलं थर्ड नंबरच्या क्वेश्चन मध्ये 540 आणि दुसरा नंबर आपल्याकडे -180 आहे समजा. बघा आता इथं मी काय करणार, 540 मोठा नंबर आहे त्याच्यातून मायनस करा -180 ला 180 डिग्री. 540 मायनस मायनस प्लस 180. बघा इथं वाटलंच तर बाजूला कॅल्क्युलेशन करा. 540 प्लस 180 एक 0 8 प्लस 4 12 झाले. 12 चे 2 वर आला एक 5 5 6 आणि 7 720. आता हा जो 720 नंबर आहे तो काय आहे 360च्या मल्टिपल मध्ये येतो, म्हणजे मल्टिपल ऑफ 360, कारण 360च्या डबल 720 येतात, म्हणजे 2 × 360 डिग्री आपण म्हणू शकतो. मग याला आपण असं म्हणू शकतो की बाबा इज इक्वल टू 2 × 360 डिग्री असं म्हणा, किंवा इज इक्वल टू मल्टिपल ऑफ, बाबा इज इक्वल टू मल्टिपल ऑफ, किंवा खालीच लिहा चला मल्टिपल ऑफ 360. हा जो नंबर आहे 360च्या टेबल मधला नंबर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून हा जो पेअर आहे तो कोटर्मिनल आहे. देअरफॉर दिस पेअर ऑफ अँगल लिहिलं तरी चालेल. दिस पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. ओके झाला. आता पुढचा चौथा क्वेश्चन, तर एकदम सोपे, फक्त तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं भावांनो. आता इथं बघा 675 आणि -405 आहे डिग्री, आणि त्याच्यानंतर 675 डिग्री. बघा आता काय होईल बाबा, इज इक्वल टू 675 डिग्री हा मोठा नंबर आहे त्याच्यामधून मायनस करू, -405 मायनस करू. आता 675 मायनस मायनस प्लस होतो, तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साइन असेल तर आतले साइन चेंज होतात, आणि इथं लिहायचं 405 लिहायचं. आता बघा 675 प्लस 405 काय येतं, एक 0, 5 + 5 10, 10 चे 0 वर आला एक, हे 7 आणि 1 झाले 8, 6 आणि 4 झाले 10. आता बघा 1080, 36 3 चा 108 येतं आपल्याकडे 8 येतं, म्हणजे 3 × 360 केलं की तुमच्याकडे आन्सर काय येणार आहे 1080 येणार आहे. तर लिहायचं 1080. आता हा काय नंबर जो आहे तो 360च्या मल्टिपल मध्ये, मग इथे लिहायचं इज इक्वल टू मल्टिपल ऑफ 360. आपण असं म्हणू शकतो इज इक्वल टू मल्टिपल ऑफ 360. 360च्या टेबल मधला नंबर आहे. सो देअरफॉर दिस पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. ओके, तर एकदम सिंपल आहे मित्रांनो. आता बाकीचे काय क्वेश्चन सांगायची गरज नाही, हे तुम्ही ट्राय करा, तुम्ही बघा आणि तुम्हाला जमेल. ओके, एकदम सिंपल आहे. बाकी 2 क्वेश्चन हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, फक्त सबट्रॅक्शन करायचंय, आणि ती सबट्रॅक्शन 360च्या टेबल मधली आली तर समजायचं कोटर्मिनल आहे, नाही तर नाही. बाकीचे 2 क्वेश्चन तुम्ही करू शकता. एकदम इझी आहे मित्रांनो, एवढे सोपे क्वेश्चन्स नाही. आला एखादा मार्काला क्वेश्चन तर तुम्हाला हे करू शकतो. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला ए बघितला, आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी बघा. आता बी जर बघितला तर बी पण सोपा आहे. याच्यामध्ये काय, ड्रॉ द अँगल ऑफ फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. म्हणजे आता बघा इथं आपल्याला ह्या अँगल्सचे क्वाड्रंट सांगायचे. आता समजा जर का मी अशा प्रकारे हा एक पहिली गोष्ट, तो अँगल अशा क्वाड्रंट मध्ये तुम्हाला दाखवायचा. तर याच्यामध्ये काय असतो, याच्यात आपल्याकडे काय असतं 2 ऍक्सिस असतात, एक असतो एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस, बरोबर. आता हा जो अँगल आहे पहिला -140 हा कुठं असणार आहे. आता निगेटिव्ह अँगल केव्हा येतो, निगेटिव्ह जर अँगल असेल, समजा इथं तुमच्याकडे ओ आहे, इथं ओ आहे समजा तुम्ही घेतला. आता निगेटिव्ह जर अँगल असेल तर तो क्लॉकवाईज फिरतो, खाली येतो, खाली काय 140. आता जर तुमचा खाली असा अँगल येणार असेल तर 140, म्हणजे इथं बघा इथं काय पहिला -90 येईल,
नंतर निगेटिव्ह 180 येईल, त्याच्यात निगेटिव्ह 270 येईल आणि नंतर निगेटिव्ह 360 येईल. ज्यावेळेस अँगल तुमचा क्लॉकवाईज फिरतो त्यावेळेस त्याचं मेजर जे आहे ते निगेटिव्ह असतं, लक्षात घ्या. आणि जर वर जात असेल अँटी क्लॉकवाईज तर पॉझिटिव्ह. आता इथं मेजरमेंट निगेटिव्ह आहे म्हणजे तो क्लॉकवाईज फिरतोय 140. आता 140 कुठे येणार आहे? या इथं तर येणार नाही तुमच्याकडे. तर हा 90 आणि 180 मध्ये येणार आहे. म्हणजे इथं कुठेतरी तुम्ही दाखवू शकता की बाबा हा जो अँगल आहे तो निगेटिव्ह 140चा आहे, तो तुम्ही इथे कुठेतरी दाखवू शकताय. म्हणजे हा अँगल कुठे आला? द अँगल इन द कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला बघा. हा पहिला क्वाड्रंट असतो, हा सेकंड क्वाड्रंट असतो, हा थर्ड क्वाड्रंट असतो आणि हा फोर्थ क्वाड्रंट असतो. म्हणजे 140 डिग्री हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग तुम्ही लिहू शकता की द अँगल इज इन द थर्ड क्वाड्रंट. द अँगल इज इन द अँगल इज इन द थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. ओके. तर एकदम सोपा विषय मित्रांनो, जास्त काय अवघड नाही, फक्त अँगल व्यवस्थित काढता आला पाहिजे. दुसरा क्वेश्चन बघा याच्यामध्ये. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा अँगल आता आपण काढूयात एक या ठिकाणी बघा. इथे सुद्धा लक्षात घ्या, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट आणि हा तुमचा ऑरिजिन ओ. आता इथे बघा समजा तुमच्याकडे हा ओ ए आहे, झालं. अँगल 250 आहे. आता 250 म्हणजे पॉझिटिव्ह अँगल, अँगलचं मेजरमेंट पॉझिटिव्ह म्हणजे तो अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे, उलटा असा वर जात असेल तर मग तो पॉझिटिव्ह. म्हणजे इथं 90 डिग्री, त्याच्यानंतर इथं 180 डिग्री पकडा, इथं 270 डिग्री पकडा आणि इथं किती बाबा 360 डिग्री. 0 पण असतो 360, असा गोल पूर्ण राऊंड मारला की 360 डिग्री होते. आता हा 250 आहे. आता 250 कुठं असणार आहे? 180 टू 270च्या मध्ये असणार आहे. मग इथून असा अँगल जर आला 180 टू 270च्या मध्ये, म्हणजे इथून असा आला तुमचा अँगल 250 डिग्री इथं आला. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? थर्ड क्वाड्रंट मध्ये आला. मग इथं लिहायचं द अँगल इन द थर्ड क्वाड्रंट. ओके. द अँगल इज इन द अँगल इज इन द थर्ड क्वाड्रंट. ओके. थर्ड क्वाड्रंट. बघा क्वाड्रंट म्हणजे काय? चरण. जे मराठी मीडियमचे मुलं आहेत त्यांनी लक्षात घ्या, क्वाड्रंट म्हणजे चरण. जसं आपण पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण म्हणायचो मराठीमध्ये, तसं इंग्लिशमध्ये त्याला क्वाड्रंट म्हणतात. आता हे झालं. त्याच्यात 420. आता हे रफ करतो मी, हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घ्या, एकदम सिंपल आहे. आता हा थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे लक्षात घ्या. आता थर्ड नंबरचा क्वेश्चनचा आन्सर कसं करायचं बाबा? याला काय करायचं, कारण हा तर 360 पेक्षा जास्त आहे, तो कुठं दाखवायचा? बघा हा 360 पेक्षा जास्त मोठा अँगल आहे. मग आता हा अँगल आपण दाखवताना तो कसा दाखवणार बघा. हा आपला एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. हा 360 पेक्षा मोठा अँगल आहे. मग 360 पेक्षा मोठा अँगल दाखवत असताना 420, तर एक काम करायचं. 420 हा 360 पेक्षा मोठा आहे. तर आता बघा आपल्याकडे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. पण हा पॉझिटिव्ह मध्ये, पॉझिटिव्ह म्हणजे वरती जाणार. म्हणजे बघा आता 420 मायनस 360 करा, 420 मायनस 360 करा, बरोबर ना. म्हणजे एक पूर्ण राऊंड तर होणारच आहे. 420 मायनस 360. आता 0 मधून 0 गेले 0, 12 मधून 6 गेले 6 आणि इथं 1 आला आणि 4 मधून 4 गेले 0, 60. बघा हे को टर्मिनल अँगल आहे. म्हणजे जो तुमचा जो तुमचा अँगल 420चा बनणार आहे, 60चा बनणार आहे, तिथंच तुमचा तो 420चा अँगल बनणार आहे. आता 60चा अँगल कुठं बनणार तुमचा? बघा इथं ओ आहे, ए आहे, बरोबर. 60चा अँगल कुठं? समजा इथं 90 आहे, 180 आहे, 270 आहे आणि 360 आहे. 60चा अँगल आपला कुठे? इथंच बनणार मध्ये, 90 आणि 0च्या आतमध्ये. म्हणजे इथं तुमचा समजा हा 60चा अँगल बनला, 60 डिग्रीचा. पण हा 60 डिग्रीचा अँगल म्हणजेच कशाचा अँगल झाला? हाच अँगल तुमचा 60 डिग्रीचा म्हणजे 420चा. म्हणजे बघा इथून पूर्ण एक असा राऊंड मारला असा तर इथं 360 पर्यंत आलो, बरोबर ना. पूर्ण राऊंड मारून इथं 360 पर्यंत, आणि 360 प्लस 60 जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे किती येतं? 420 डिग्री. म्हणजे तुमचा 420 डिग्रीचा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. म्हणजे एक पूर्ण राऊंड मारून प्लस 60 केलं की 420 होतात. म्हणजे असे इथं तुमचे एखादा अँगल काढताना कितीही राऊंड मारून तो अँगल होऊ शकतो. 420चा होऊ शकतो, 520चा होऊ शकतो, 620चा होऊ शकतो, 1000 डिग्रीचा अँगल होऊ शकतो. तर अशा प्रकारे हा 420 डिग्रीचा अँगल आपण दाखवू शकतो. ठीक आहे. तर लक्षात आला असेल तुमच्या, नसेल लक्षात आला तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा की 420 मधून 360 ला मायनस करून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्यात. ओके. आता लक्षात घ्या, इथे बघा, इथे 1 2 3 झाला. आता 750 डिग्रीचा जर अँगल दाखवायचा असेल, फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा, 750. आता इथं थोडीशी काय गडबड होईल, 750 म्हणजे 360 बघा,
750 मधून जर तुम्ही 360 मायनस केलं तर परत तुम्हाला 360 पेक्षा मोठा आकडा दिसेल. आता 750 म्हणजे 720, 360च्या डबल काय आता बघा, 360च्या टेबल मध्ये नंबर लक्षात पाहिजे. 360, 720, त्याच्यानंतर 1080, 1440, त्याच्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारे 1800 हे नंबर माहिती पाहिजेत. हे 360च्या टेबल मधले. आता 360 डिग्रीचा जर अँगल म्हणायला गेलं तर बघा, एक थोडासा बेसिक वरती जाऊ. एक चक्कर मारला पूर्ण राऊंड तर हा किती झाला, 360 डिग्रीचा अँगल, बरोबर. आणि समजा 2 राऊंड मारले, एक हा झाला 360 प्लस हा झाला 2 राऊंड मारले की 720 डिग्रीचा अँगल. ओके. समजा 3 राऊंड मारले पूर्ण इथपर्यंत तर 1080 डिग्रीचा अँगल. 4 राऊंड मारले पूर्ण असे 1 2 3 4 तर 1440चा अँगल. 5 राऊंड मारले असे बघा, अशा प्रकारे एक अँगल काढला मी 5 राऊंड मारून. 1 झाला, 2 झाले, 3 झाले, 4 झाले, 5 झाले. मग हा अँगल किती, 1800 डिग्रीचा अँगल आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता मला जो अँगल आहे तो कितीचा दाखवायचा आहे, मला जो अँगल दाखवायचा आहे तो दाखवायचा आहे 750. आता 750 म्हणजे 720 पेक्षा मोठा नंबर आहे. म्हणजे 2 राऊंड मारायचेत मला. 2 राऊंड मारून आणखी एक थोडासा पुढे जायचं आहे. म्हणजे 2 राऊंड मारून पुढे जायचंय. मग बघा कसं होईल. मग 2 राऊंड मारून पण किती पुढे जायचं, मग त्यासाठी आपण काय करू, 750 मधून 720 मायनस करू. तुमच्याकडे उत्तर आलं 30 डिग्री. म्हणजे 2 राऊंड मारून 30 डिग्री पुढे जायचंय. आणि काय बाबा, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे वर गेलं पाहिजे. निगेटिव्ह असतं तर खाली आलं असतं. मग अशा प्रकारे वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. इथं तुमचा ओ आहे, ए आहे. किती राऊंड झाले पाहिजे, 2. बघा हा पहिला झाला 360, दुसरा एक राऊंड झाला 720 आणि 720 प्लस काय करायचं, 30 करायचं. 720 प्लस 30 म्हणजे इथं कुठेतरी असणार. हा झाला तुमचा अँगल 750 डिग्रीचा. आता हा अँगल कुठे आला तुमचा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग तुम्ही लिहू शकता दिस अँगल इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. झालं. तर अशा प्रकारे आपल्याला इथं या प्रश्नांची उत्तरं लिहिता येऊ शकतात. ओके. दिस अँगल इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. तर एकदम इझी आहे मित्रांनो, जास्त अवघड नाहीये. बघा पुढे 945, हा सुद्धा तुमचा 720च्या वरती दाखवू शकता तुम्ही. 945 निगेटिव्ह मधले जे अँगल्स आहेत ते दाखवताना थोडंसं बघा. आता या ठिकाणी 945 सुद्धा तुम्ही असाच दाखवू शकताय. पुढचे जे अँगल्स आहेत ते तुम्ही असे दाखवण्याचा प्रयत्न करा. तर याच्यामधला मी एक निगेटिव्ह वाला अँगल घेतो, 820, निगेटिव्ह 820 वाला घेऊ. निगेटिव्ह 820 डिग्री वाला एक अँगल आपण या ठिकाणी घेऊयात. आता या ठिकाणी हा अँगल जो आहे तो 720च्या वरती आहे. बघा लक्षात घ्या, हा तुमचा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा लक्षात घेणं आपल्या गरजेचं आहे की हा जो अँगल आहे बघा, 360 डिग्री, 720 डिग्री, 1080, त्याच्यानंतर 1440 हे 360च्या टेबल मध्ये नंबर. आता 820 जो आहे तो 720 पेक्षा थोडासा जास्त आहे. म्हणजे 2 राऊंड आले पाहिजे आणि त्याच्यापेक्षा थोडासा जास्त. पण किती जास्त आहे, 820 मायनस 720 करा की त्याला 100 डिग्री जास्त आहे. म्हणजे 2 राऊंड मारून 100 पुढे जायचंय. पण इथे जर तुम्ही नीट विचार केला तर हा अँगल निगेटिव्ह मध्ये म्हणजे खाली, निगेटिव्ह मध्ये म्हणजे खाली आलं पाहिजे, बरोबर ना, क्लॉकवाईज फिरला पाहिजे. समजा इथं तुमचा ओ आहे आणि इथं आपल्याकडे ए आहे. पहिले किती राऊंड मारले पाहिजे, 2 राऊंड मारले पाहिजे. मग इथून समजा इथून अशा प्रकारे हे 2 राऊंड जातील. बघा या ठिकाणी इथून येतील. हा एक राऊंड झाला पूर्ण, 2 राऊंड झाला 720 आणि नंतर तिथून 100. आता 100 कुठं असणार आहे, बघा इथं 0 आहे, -90 डिग्री असणार आहे, इथं -180 डिग्री असणार आहे, -270 डिग्री असणार आहे आणि परत -360. आता 100 कुठे येतं, 90 आणि 180 मध्ये येणार आहे. मग इथं तो तुमचा अँगल असा इथपर्यंत येईल, 90 आणि 180 मध्ये, -820. मग हा कुठं आला, थर्ड क्वाड्रंट मध्ये आला. तर मित्रांनो असेच बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. तर बघा हा जो क्वेश्चन आहे तसं बघायला गेलं तर दोन्ही क्वेश्चन्स थोडेसे डिफरंट आहेत, परंतु ते बघा हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपण काय करू, पुढे जाऊया थोडस. पुढे क्वेश्चन नंबर 1 जो आहे तर तो 1 क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 1 मधला ए आणि बी बघितला.
आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे ना तो सिंपल आहे खूप. आता 2 बघण्याच्या अगोदर काही कन्सेप्ट आपल्याला 1-2 आपण समजून घेऊ, कारण त्या कन्सेप्ट समजल्याशिवाय आपल्याला क्वेश्चन नंबर 2 समजणार नाही. तर बघा काही कन्सेप्ट आहेत महत्त्वाच्या. त्या महत्त्वाच्या कन्सेप्ट म्हणजे काय? तर बघा की आपल्याला माहिती आहे की आपण जे अँगल आतापर्यंत बघितले, अँगलचं मेजरमेंट बघितलं, ते डिग्रीमध्ये बघितलं. 70 डिग्री, 80 डिग्री, 180 डिग्री. पण डिग्री सोबत आणखी एक मेजरमेंट असतं, ते म्हणजे रेडियन मेजरमेंट. मग 1 रेडियन म्हणजे किती? जसं 1 डिग्री म्हणजे काय बाबा? समजा माझ्याकडे एक अशा प्रकारे सर्कल आहे आणि या सर्कलचे मी टोटल पार्ट केले. किती पार्ट केले? एकदम इक्वल पार्ट 360 पार्ट केले असे. असे 360 छोटे-छोटे स्लाइस केले. तर त्या 360 मधला एक पार्ट आहे, तो आपल्याकडे काय असतो? 1 डिग्री. मग 1 रेडियन म्हणजे काय? तर 1 रेडियन म्हणजे काय बघा? तर अशा प्रकारे एक सर्कल असेल. या सर्कलमध्ये जर तुम्ही बघितलं तरी आणि या सर्कलमध्ये जर आपण बघितलं, तर या सर्कलमध्ये ही OB रेडियस आहे आणि OA पण रेडियस आहे. आणि हा जो आर्क आहे तो पण रेडियस इतकाच असणार आहे. जेवढी रेडियस असणार आहे त्या सर्कलची तेवढाच हा आर्क असणार आहे AB. आणि यावेळेस जेव्हा इथं जो कोन तयार होतो, अँगल तयार होतो, त्याला तुम्ही 1 रेडियन म्हणता. या अँगलला तुम्ही 1 रेडियन म्हणता. म्हणजे 1 रेडियन म्हणजे किती? की अशा प्रकारे 2 रेडियस आहे आणि 2 रेडियसच्या मध्ये जो आर्क आहे, तो रेडियसच्या मेजरमेंट इतकाच आहे आणि त्यावेळेस जो अँगल तयार होतो, तो 1 रेडियनचा अँगल तयार होतो. आता 1 रेडियन म्हणजे किती डिग्री? म्हणजे जसं बघा ना, आपण म्हणतो ना 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही समजा माझ्याकडे जर का ही लाईन असेल एवढी AB, तर ह्या ABचं मेजरमेंट तुम्ही कसं काढू शकता? MM मध्ये सुद्धा काढू शकता, सेंटीमीटर मध्ये काढू शकता, मीटर मध्ये काढू शकता, फूट मध्ये काढू शकता, इंच मध्ये काढू शकता, किलोमीटर मध्ये काढू शकता. या एकच लेंथ तुम्ही वेगवेगळ्या परिमाणामध्ये मोजू शकता, वेगवेगळ्या युनिट मध्ये मोजू शकता. तसंच अँगल 2 गोष्टींमध्ये मोजू शकतो आपण. 2 सिस्टीम आहे, एक रेडियन सिस्टीम आणि एक तुमची डिग्री मेजर. मग मग आता 1 डिग्री म्हणजे किती रेडियन आणि 1 रेडियन म्हणजे किती डिग्री, ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात बरं का. ते समजलं की मग आपले पुढचे क्वेश्चन्स आपल्याला समजून घ्यायला थोडंसं सोपं जाईल. बघा लक्षात घ्या, आता याच्यामध्ये 1 रेडियन बघा इथं दिलंय की द रेडियन सो डिफाइंड इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस ऑफ सर्कल यूज दॅट पाय रेडियन इज इक्वल टू 180. पाय रेडियन म्हणजे काय? 180 असतं. बघा लक्षात घ्या, पाय रेडियन म्हणजे 180. आता त्यानुसार लक्षात घ्या, टू कन्वर्ट डिग्री मेजर इनटू रेडियन मेजर. म्हणजे समजा मला जर का एखादा नंबर डिग्री मधला आहे, समजा 50, समजा माझ्याकडे एक नंबर आहे, तो 90 डिग्री आहे आणि या डिग्री मधल्या नंबरला मला काय करायचंय? रेडियन मध्ये कन्वर्ट करायचंय. बरं का? टू कन्वर्ट डिग्री मेजर इनटू रेडियन मेजर, मल्टिप्लाय डिग्री मेजर बाय पाय अपॉन 180. मग याला कशाने मल्टिप्लाय करायचं? पाय अपॉन 180. कशाने? पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं की रेडियन मधलं मेजर होतं. म्हणजे डिग्री मेजर मधला जर का तुमच्याकडे एखादा नंबर असेल, एकदम सिंपल आहे. डिग्री मेजर मधला एखादा नंबर असेल, एखाद्या अँगलचं मेजर डिग्री मध्ये असेल, त्याला रेडियन मध्ये करायचं असेल तर पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. बघा मग इथं 91 जा 90, 92 जा 180 म्हणजे पाय अपॉन 2 रेडियन या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. ओके. आणि टू कन्वर्ट रेडियन मेजर इनटू डिग्री. आता समजा एखाद्या अँगलचं मेजर रेडियन आहे, म्हणजे जसं आता हेच बघू, पाय अपॉन 2 रेडियन. जर का याला जर का तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर उलटा नंबर आहे. पाय अपॉन 180 च्या ऐवजी 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. इंटू 180 अपॉन पाय. मल्टिप्लाय केलं, पाय गेले, 2 9 जा म्हणजे 90 उत्तर आलं तुमच्याकडे. ठीक आहे, 90 डिग्री आलं. म्हणजे तुम्हाला डिग्री मधून रेडियन मध्ये आणायचं असेल तर पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं आणि रेडियन मधून डिग्री मध्ये आणायचं असेल तर 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. अशाच प्रकारचं गणित येतं. बघा एक्झाम्पल तुम्ही जर बघितले तर आता तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजतील, एकदम डिटेल. एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा एकदम सिंपल विषय. बघा आपण आता इथं फटाफट बघूयात, चटाचट बघूयात. पहिला क्वेश्चन इथं काय दिलंय? कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन. आता यांना रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं, तर मी काय करणार? 85 डिग्री आहे, त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 85 इंटू पाय अपॉन 180. बघा रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं? पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, एवढंच लक्षात घ्या. पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं जर मला डिग्री मधून रेडियन मध्ये आणायचं आहे तर. आता काय होईल? 85 आणि ह्या 180 ला कितीने डिवाइड करता येईल आपल्याला? या दोघांना सुद्धा बघा 85 आणि 180 या दोघांना सुद्धा 5 ने आपण डिवाइड करू शकतो. 85 ला 5 ने डिवाइड केलं 19, बरोबर ना? 19 5 जा 85, सॉरी 19 नाही 17 येईल, तुम्ही इथे तुमच्याकडे 17 येईल. आणि याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं, आपण 5 ने डिवाइड केलं, सॉरी 85 ला जर 5 ने डिवाइड केलं तर आपल्याकडे 17 येतं. बघा एकदा चेक करा. 85 ला 5 ने डिवाइड करा. 5 1 जा 5, 8 मधून 5 गेले 3, वरून आले 5 आणि 5 7 जा 35, तर 17 आलं.
आणि 180 ला जर तुम्ही 5 ने डिवाइड केलं तर 36 येतं, तर इथे येतील 36. ओके. मग आता माझ्याकडे काय आलं उत्तर बघा, वर राहिलं 17 इंटू पाय 17 पाय आणि अपॉन खाली राहिलं 36 रेडियन. तर 17 पाय अपॉन 36 रेडियन एवढंच उत्तर आलं. तर एकदम सिंपल आहे मित्रांनो, इथं काय वेगळं लॉजिक लावायचंय किंवा खूप वेगळं डोकं लावायचं अशातला भाग नाहीये. आता दुसरा क्वेश्चन बघा, 250 डिग्री 250 डिग्री. आता ह्या 250 डिग्रीचं काय करायचं, तर ते 250 डिग्रीला जर का आपल्याला जर काय बघायचं 250 डिग्री तर इथं 250 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं, इंटू पाय अपॉन 180. फक्त पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं की आपलं काम झालं. पाय अपॉन 180 रेडियन झालं, पाय अपॉन 180 रेडियन. आता 0 गेले म्हणजे काय आलं आपल्याकडे बाबा, 25 पाय आलं आणि अपॉन हे 18 आलं, 25 अपॉन पाय 18 रेडियन. संपला विषय. तिसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये किती आलं, निगेटिव्ह 132 डिग्री. मग आता इथं मायनस आहे, मग इथं मायनस साईन बाहेर लिहा. 132 डिग्री 132 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. फक्त दिलेला नंबर त्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं, आपलं उत्तर येईल. आता बघा 132 आणि 180 दोघांना कितीने डिवाइड करू शकतो, समजा या दोघांना 8 ने डिवाइड करू शकतो का बघा, 8 ने, किंवा समजा या दोघांना 4 ने डिवाइड करा, 4 ने डिवाइड करा 132 ला. बघा 4 4 जा 12, सॉरी 4 3 जा 12, 4 3 जा 12 झालं. 13 मधून 12 गेले 1, वरून आलं 2, 4 परत 4 3 जा 12. 4 ने डिवाइड केलं तर वर किती आलं बाबा माझ्याकडे आन्सर, निगेटिव्ह 33. निगेटिव्ह 33 आणि त्याच्यानंतर हा पाय आणि डिवाइडेड बाय 180 ला 4 ने डिवाइड केलं तर माझ्याकडे किती आन्सर येतं, 45. 180 ला 4 ने डिवाइड केलं की 45. परत या दोघांना 3 ने मी डिवाइड करू शकतो, बरं ना, दोघांना सुद्धा 3 ने. आता बघा 11 ला सॉरी 33 ला जर का 3 ने डिवाइड केलं तर मायनस 3 1 जा 3, 3 1 जा 3 आणि हे पाय, आणि 45 ला 3 ने डिवाइड केलं तर 15 येतं, कारण 15 5 जा 45. तर या ठिकाणी 11 पाय अपॉन 15 रेडियन. अशा प्रकारे हे गणित आपण सोडू शकतो. म्हणजे एकदम सिंपल विषय. काय करायचं आपल्याला या ठिकाणी, एकदम सिंपल विषय. आपल्याला काय करायचंय की डिग्री मधले जे काही मेजर आहेत त्यांना रेडियन मध्ये आणण्यासाठी फक्त पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं आणि कॅल्क्युलेशन करून आन्सर काढायचंय. बाकी आपल्याला दुसरं काहीच करायचं नाहीये. ठीक आहे. तर आता या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. ठीक आहे. येस. बघा आता प्रॉब्लेम कुठं माहितीये का, प्रॉब्लेम आता या एक्झाम्पल मध्ये हे काय 65 डिग्री आणि 30 मिनिट्स, 75 डिग्री आणि 30 मिनिट्स आणि 40 डिग्री आणि 48 मिनिट्स, या डोक्यावरती एक नंबर असतो तो मिनिट्स. आता हे काल मी सांगितलंय कालच्या लेक्चर मध्ये, जर तुम्ही कालचं लेक्चर जर बघितलं नसेल तर तुम्हाला हे अँगल समजणार नाही. ओके. आता हे अँगल जर तुम्ही बघितलं, चौथा जो पॉइंट आहे समजा, हा पूर्णपणे डिग्री मध्ये नाहीये, हा डिग्री इंटू मिनिट्स आहे. डिग्री आणि मिनिट्स मध्ये, डिग्री आणि मिनिट्स मध्ये, तर ह्याला प्युअर डिग्री मध्ये करायचं आहे. आता एक लक्षात घ्या, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स, डोक्यावरती एक डॅश म्हणजे मिनिट्स असतं, आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद असतं. मग आता मला जर का ह्या मिनिटचं पण डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं, बघा 60, याला पहिलं कन्वर्ट करू, 65 डिग्री आणि 30 मिनिट्स, याला पहिलं डिग्री मध्ये कन्वर्ट करू आणि मग आपण बाबा त्याचं रेडियन मधलं मेजर काढू. मग त्यासाठी काय करायचं, 65 डिग्री प्लस हे 30 मिनिट्स असतं. मग 65 डिग्री प्लस 30 मिनिट्सचं डिग्री मध्ये करण्यासाठी 60 ने डिवाइड करायचं, 30 अपॉन 60, 60 ने डिवाइड करायचं म्हणजे ते डिग्री होईल. म्हणजे मिनिट्सचं डिग्री करण्यासाठी 60 ने डिवाइड करायचं, बाकी काय नाही. बघा आता 65 डिग्री प्लस 0 0 गेला. आता 3 ला आपण कशाने डिवाइड करू, 6 ने. एक 0 घेतला, एक पॉइंट घेतला, बरोबर. 6 5 जा 30 म्हणजे किती आलं, 5 आलं. 0.5 म्हणजे इथे किती आला आन्सर, 65.5 डिग्री. मग आता 65.5 डिग्री आहे, याला कशामध्ये करायचंय, रेडियन मध्ये करायचं. मग याला रेडियन मध्ये करण्यासाठी काय करणार, 65.5 इंटू पाय अपॉन 180 केलं की ते झालं रेडियन मध्ये, म्हणजे डिग्रीचं रेडियन मध्ये झालं 65.5 इंटू पाय अपॉन 180. हे कॅल्क्युलेशन थोडंसं समजून घ्या. हा भागच आपल्यासाठी वेगळा आहे. हा भाग नवीन आहे, मागच्या वर्षी नव्हता, या वर्षी नवीन आहे. परत सांगतो, 65 डिग्रीचं मिनिट मध्ये आपण या ठिकाणी काय, सॉरी 65 डिग्री 30 मिनिट होतं, त्याला आपण प्युअर डिग्री मध्ये आणायचंय. मग 65 डिग्री प्लस 30 मिनिट आहे हे, आणि 65 डिग्री आपल्या जागेवर 30 मिनिटचं डिग्री करण्यासाठी 30 ला 60 ने डिवाइड केलं, मग 0 0 गेले
आणि 65 डिग्री 3/6 0.5 डिग्री झालं आणि 65 प्लस 0.5 65.5 डिग्री झालं. ओके, मग आता 65.5 आता आपण काय करू, हा पॉइंट घालवण्यासाठी वर आणि खाली आपण कितीने मल्टिप्लाय करायचं, 10 ने. 10 ने मल्टिप्लाय केलं तर 655 पाय आलं आणि खाली आपल्याकडं 180 आलं आणि वरती करा रेडियन. आता 655 आणि 180 दोघांना 5 ने डिवाइड करू शकतो. चला 5 ने डिवाइड करू. 655 डिवाइडेड बाय 5 करू. 5 1 जा 5, 1 आले वरून आले 5, 5 3 जा 15. ओके, 15 मधून 15 गेले 0, वरून आले 5, 5 1 जा 5 म्हणजे 131. किती आला बाबा, 131 इज इक्वल टू 131 पाय डिवायडेड बाय 180 च्या पुढे पण एक 0, वर आणि खाली 10 ने मल्टिप्लाय केलं ना आपण, तर 65.5 चं 655 झालं आणि खाली पण आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जसं वर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं कारण हा पॉइंट घालवायचा होता, म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं पडेल. म्हणजे 65.5 चं 655 झालं आणि हा पाय आणि 180 चं 1800 झालं. आता 1800 ला आपण 5 ने डिवाइड करू. 1800 आपण 5 करू तर तुमच्याकडे उत्तर 360 येतं. लक्षात घ्या, 360 रेडियन. तर एवढं आपण या ठिकाणी इथं ठेवू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो आणि याच्या पुढे सुद्धा जर आपल्याला जायचं असेल तर आपण कॅल्क्युलेशन नाही करता येणार. ठीक आहे, तर आता हा झाला एक 4th नंबरचा क्वेश्चन. 1 2 3 आणि 4 झाले. आता याच्याकडे आपण बघूयात किंवा आपण काय करू, हा एक क्वेश्चन बघू, हा थोडासा वेगळा आहे आणि हा तुम्ही ट्राय करू शकता. सेम असाच आहे. 30 डिग्री जो आहे 30 मिनिट आहे त्याचा डिग्री मध्ये करायचा हा सेम आहे. आपण 6 नंबरचा क्वेश्चन बघूयात. जे अवघड क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायचा प्रयत्न करेन. हा बघा, आता याच्यामध्ये काय बाबा 40 डिग्री 48 मिनिट्स. मिनिट्सचा आपण डिग्री मध्ये करू. 40 डिग्री प्लस इथं 48 मिनिट आहे आपल्याकडं, मग 40 डिग्री प्लस 48/60 डिग्री झालं. ठीक आहे, आता 40 डिग्री प्लस याला 60 ने डिवाइड करू. 60 ने डिवाइड करायचं आपल्याला कशाला, 48 ला. एक 0 घेतला, 0 पॉइंट घेतला. 6 8 जा, बरोबर, 6 8 जा 48, 6 8 जा 48 झाले. मग इथं आलं तुमच्याकडे 0, म्हणजे किती आलं आपलं 6 8 जा 48 म्हणजे 68 जा 480 आपल्याकडे, म्हणजे 0.8 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय आला, 40.8 डिग्री आला. आता 40.8 डिग्री, तर या 40.8 डिग्रीचं आपल्याला कशामध्ये करायचं आहे, डिग्रीचं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याकडे रेडियन मध्ये. ओके, मग आता रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू, याला π/180 ने मल्टिप्लाय करायचं. बरं का, बघा 40.8 इंटू π/180 याने मल्टिप्लाय केलं की डिग्रीचं झालं रेडियन. ठीक आहे, आता 40.8 आहे, मग इथं काय होईल 408 होतील. ओके, आणि इंटू π/180 च्या पुढे एक 0 लावा, म्हणजे वर आणि खाली आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 408 आलं आणि खाली काय बाबा आपल्याकडं π/180 च्या ऐवजी इथं पण एक 0 वाढला. कॅल्क्युलेशन साठी सोपं पडलं. आता या दोघांना आपण कितीने डिवाइड करू शकतो बाबा, समजा इथं 408 याला समजा मी 4 ने डिवाइड केलं. चला 408 ला समजा मी 4 ने डिवाइड केलं. 4 1 जा 4, इथं आला 0, वरून आला 0, 4 0 जा 0, वरून आले 8, इथे 0 आले, वरून आले 8 आणि 4 2 जा आपल्याकडे या ठिकाणी आपल्याकडे किती आलं, 4 2 जा 8 आलं, म्हणजे 102. किती आलं बाबा, 102 आन्सर आलं. इज इक्वल टू 102 पाय डिवाइडेड बाय 1800 ला 4 ने डिवाइड करा. 1800 ला 4 ने डिवाइड करा. 4 4 जा 16, 2 आले, 0 आले, 4 5 जा 20 आणि वरून एक 0 आले, 450. इथं आले तुमच्याकडे 450. आता या दोघांना 3 ने डिवाइड करू शकतो आपण. बघा 3 ने डिवाइड करू शकतो का, एकदा चेक करा. 102 ला जर मी 3 ने डिवाइड केलं, 3 3 जा 9, बरं, इथं आले 1 2, 3 4 जा 12 म्हणजे 34. 102 ला जर का 4 ने डिवाइड केलं, सॉरी 3 ने डिवाइड केलं तर माझ्याकडे किती येतं, 34 येतं, 34 पाय. आणि 450 ला जर का मी 3 ने डिवाइड केलं तर माझ्याकडे आन्सर येईल 150 आणि इथं वरती रेडियन, म्हणजे 34 पाय अपॉन 150. तर अशा प्रकारे आपल्याकडे 34 पाय अपॉन 150. आता या दोघांना सुद्धा 2 ने पण आपण डिवाइड करू शकतो, वर आणि खाली 2 ने. समजा 34 ला 2 ने डिवाइड केलं की 17 येतं, 17 पाय रेडियन. आणि 150 ला जर का 2 ने डिवाइड केलं तर 150 च्या हाफ येतं 75. तर 17 पाय अपॉन 75 रेडियन असं आपल्याकडे आन्सर येईल. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. तर इझी आहे, थोडंसं अवघड पण जाईल.
परंतु मित्रांनो व्हिडिओ रिपीट बघा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. कारण व्हिडिओ रिपीट बघितल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. डिटेल्स मध्ये आपण हळूहळू चर्चा करतोय. यानंतर आणखी एक क्वेश्चन आपण बघू, क्वेश्चन नंबर 2 नंतर क्वेश्चन नंबर 3 बघू. म्हणजे आणि नंतर मग आपण थांबू, कारण सेम आहे. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल इंटू रेडियन. म्हणजे आता आपण हे जे अँगल्स आहेत डिग्री मध्ये होते त्यांना रेडियन मध्ये कन्वर्ट केलं. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री. आता जे आपल्याला इथं रेडियन मध्ये दिसतात यांना डिग्री मध्ये कन्वर्ट करा. एकदम सोपं आहे बघा. 7π/12 रेडियन आहे, तर 7π/12 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं. आता मगाशी काय केलं, ज्यावेळेस तुमचं डिग्री मध्ये होतं, डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी π/180 ने मल्टिप्लाय केलं. आता 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं, 180 अपॉन पाय. म्हणजे इथं आपल्याला मला काय करायचं, 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केलं की माझं जे मिळणारं आन्सर आहे ते आन्सर कशामध्ये झालं, डिग्री मध्ये झालं. आता इथं पाय कट झाले, बरोबर, पाय कट झाले, तर 7 इंटू 180 अपॉन 12 डिग्री झालं, बरोबर. वर राहिले 7 इंटू 180 अपॉन 12. 12 ने 180 ला डिवाइड केलं बघा, 7 इंटू 12 ने 180 ला डिवाइड केलं की 15 आन्सर येतं. चला बघा, 180 अपॉन 12, 12 1 जा 12, 6 आले, 0 आले, 12 5 जा 60, म्हणजे 15 आले. 7 इंटू 15, 7 इंटू 15 किती बाबा, 15 इंटू 7 करा, 7 5 जा 35, वरती आले 5, वरती आले 3, 7 1 जा 7 आणि 3 10 झाले, 105. म्हणजे माझ्याकडे आन्सर आलं 105 डिग्री. तर एकदम सोपं आहे. रेडियन मध्ये एखादा नंबर त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केलं की माझं आन्सर झालं. त्या व्यतिरिक्त मला दुसरं काय करायचं नाहीये. दुसरा जर क्वेश्चन या ठिकाणी आपण बघितला, -5π/3 रेडियन. बघा, निगेटिव्हचं साइन बाहेर द्या, 5π/3 द्या आणि मल्टिप्लाय मला कशाने करायचं आहे, मला मल्टिप्लाय करायचं आहे 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केलं की माझ्याकडे ऑटोमॅटिकली आन्सर डिग्री मध्ये येणार, बरोबर. जास्त टेन्शन नाही. पाय गेले. आता इथं बघा, 3 ने डिवाइड करू शकतो, 3 6 जा म्हणून 60 झालं, बरोबर. मग माझ्याकडे काय आन्सर आलं बाबा, इज इक्वल टू मायनसचं तर साइन आहे, 6 5 जा 30 म्हणजे 300 डिग्री आन्सर आला, निगेटिव्ह 300 डिग्री. तर एकदम इझी विषय आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त यापेक्षा सोपं मित्रांनो अजून दुसरं काहीच नाही आपल्याकडे. आता इथे बघा, 5 इथं काय बाबा, 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पाय रेडियन आहे, पाय रेडियन. मग मी काय करणार इथं, पाय इंटू 5 रेडियन आहे, 5 रेडियन. तर 5 इंटू मी काय करणार, 180 अपॉन पाय करायचं. मला 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचंय, तेव्हा काय होईल बाबा, डिग्री होईल. 180 इंटू 5 केलं की 900 येतं, 900 अपॉन पाय डिग्री असं लिहिलं तरी चालेल. 900 अपॉन पाय डिग्री, विषय संपला. ठीक आहे. आता इथं 11 पाय अपॉन 18 बघा, 4th नंबरचा क्वेश्चन आहे, 11 पाय अपॉन 18, बरोबर. काय करायचं बाबा, 11 पाय अपॉन 18 इंटू 180 अपॉन पाय. 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केलं की माझं आन्सर आलं. आता याच्यात काय काय कट होईल, पाय कट होईल, 18 10 जा 180 आणि मग माझ्याकडे आन्सर आलं 10 इंटू 11 110 डिग्री. ठीक आहे. आता हा थोडासा वेगळा आहे, -1/4 रेडियन. ठीक आहे. आता हा आपण बघू बाबा, -1/4 रेडियन. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. त्याच्यानंतर हा 5th नंबरचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे. बघा, याच्यानंतर हा जो पुढचा जो क्वेश्चन आहे 5th नंबरचा, ज्याच्यात काय बघा, बघा -1/4 रेडियन, बरं. -1/4 इंटू मला काय करायचंय, 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं, एवढंच करायचं, बाकी काय नाही. 180 अपॉन पाय रेडियन डिग्री होणार. आता बघा, -4 ने जर 180 ला डिवाइड केलं की आन्सर किती येतं बाबा, 45. बघा, 180 ला जर 4 ने डिवाइड केलं तर 4 4 जा 16, 2 आले, 0 आले आणि 4 5 जा म्हणजे 45 येतं. म्हणजे 4 ने जर इथं डिवाइड केलं की आन्सर येतं 45. मग माझ्याकडे काय आलं बाबा, वरती आले आपले हे निगेटिव्ह, वर आले 45 डिग्री डिवायडेड बाय पाय, 45 अपॉन पाय डिग्री झालं. म्हणजे अशा प्रकारे मला फक्त 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचंय, बाकी काहीच नाही करायचं, आन्सर माझं ऑटोमॅटिकली येणार आहे. तर आता समजा माझ्याकडे एक अँगल आहे, पाय अपॉन 3. हा अँगल जो आहे रेडियन मध्ये, त्याला तुम्ही डिग्री मध्ये कन्वर्ट करा आणि काय उत्तर येईल ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. π/3 याला आपल्याला काय करायचंय, रेडियनचं आहे, त्याला डिग्री मध्ये आणायचं आहे. तर डिग्री मध्ये आणा आणि काय उत्तर येतं ते कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहा. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल.
व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि रोज संध्याकाळी 8 वाजता सोमवार ते शनिवार आपण 11th मॅथवरती चर्चा करणार आहोत, 11th स्टँडर्डवर चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे रोज संध्याकाळी 8 वाजता या आपल्या चॅनलवरती आणि लाईव्ह लेक्चर बघा. बाय मित्रांनो, धन्यवाद.